सगळ्यांना. तर बघा आता वाजले 9:30 आणि इथे माझा स्वयंपाक चालू आहे. बघा इथे मुंगाची शेंगा, इथे मस्त मुंगाची शेंगा वांगे टाकले याच्यामध्ये मस्तपैकी. आणि इथे मस्तपैकी अशी मुंगाची अशी भाजी शिजत आहे मस्त कमी गॅसवर. आणि ते भिजवलेलं आहे पोळीची कणिक भिजून ठेवलेली आहे. तर चला आज काय काय सामान आणलं ते दाखवते तुम्हाला. आणि गरमी तर इतकी होते भयंकर. दाखवते तुम्हाला. इथे मस्त असं काय काय आणलं आहे तर काय काय नाही तर माहीत नाही. हे पूर्ण ग्लास आणलं आहे त्याने साईडने. आणि मी अजून बघितलं नाही बरं काय काय आणलं काय काय नाही. तर हे काय आहे नॅपकिन हेलगवाचं हँगर. आणखी तसं तर जे काही असेल ते. आणि इथे पण आहे ही एक बोरी आणली आणि ही एक बोरी आणली आहे. काय काय आणलं आहे काय काय नाही तर आपला खराब झालं होतं म्हणून. तर असं काही सामान आणलेलं आहे. आणि त्यात लागणार आहे आपलं सामान पूर्ण जेवढं आणलं तेवढं. आणि इकडे आरची झोपलेली आहे. तर बघा इथे आरची झोपलेली आहे. तर बघू आता उद्या काय काय जेवढं सामान लागणार जेवढं आणलं तेवढं लागणार ते उद्याला तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा असं काही आहे. चला आता मला करायचं आहे स्वयंपाक. गरम ते इतकं होतं की भयंकरच. इकडे फॅन चालू आहे. भात काही केलं नाही फक्त भाजी आणि पोळ्या बस एवढंच. थोडं कूलरमध्ये बसते. आणि आत्ता मी सायंकाळच्या वेळेस आली तेव्हा 9 वाजता कपडे टाकले मी मशीनमध्ये काढून. मशीनमध्ये टाकून तर गेली होती आणि तिथून 9 वाजता आली आणि मशीनमध्ये कपडे टाकले. आणि याच्यामध्ये काय आहे हा बॉक्समध्ये बघू. बघा ह्या बॉक्समध्ये काय आहे. बेसिन आहे वाटतं याच्यामध्ये. तो एक बेसिन आहे. आणि याचं ते आहे हा आपला खराब म्हणजे खराब नाही झाला हा आहे चांगलाच. पण याच्यातून पाणी निघत नव्हतं म्हणून हा चेंज केला. हा नवीन आणलेला आहे. आणि इतके सुंदर सुंदर मस्त याच्यामध्ये काचा आरसा आणला आहे ना ते खूपच मस्त. अरे बाबा रे कंटू नको सरळच राहा बाबा. काय काय आहे ना काय काय नाही तर याच्या आतमध्ये काय आहे काय नाही तर बघू आता. पुन्हा पॅकच आहे तर दाखवते थांबा एकच मिनिटात. तर बघा हा आहे मस्त असा त्याने आणलेला आहे. याच्यामध्ये तर नटही नाही दिसत काही नाही. कशात फिट करणार आहे तर काय माहिती. तर हा आपला ब्रश वगैरे ठेवायचं टूथब्रश आणि पेस्ट वगैरे ठेवायचं. टूथपेस्ट आणि टूथब्रश त्याच्यावर छान वाटते मस्त. आणि याच्यामध्ये तर नटही नाही आहे. कशाने फिट करणार आहे तेच नाही मला कळत. तर याने भरपूर सामान आणलं आहे. असं काय आणलं आहे काय नाही तर मलाही माहिती नाही. तर साईल आल्यानंतर दाखवते काय काय आणलं आहे. तोपर्यंत वेट करा. दाखव ना बाळा ते काय आहे. हा तुझ्या हातात आहे तो. हां ते हँडवॉशचा आहे. आणि तो एक आहे हा रोज गोल्डन आहे. तो एक सिल्वर आहे. आणखीन काय काय आहे. मी काहीच नाही दाखवलं फक्त ते हेच हँगरच दाखवलं फक्त नॅपकिनचं. हां ते दाखव कोणतं काय. हां हां दाखव ना. हो हो बघ इथं खोलो खोल खोल खोल. हा नळ बघा किती छान आहे.
मस्त दाखव. जेवढ्या काय एक नळ आहे तेवढ्या 5 नळ हा छान आहे. फिंगरप्रिंट लावून उमटते. तर बघा आम्हाला तो बेसिन चेंज करायचा आहे. हा बघा हा वाला बेसिन चेंज करायचा आहे. तर त्याच्यासाठी कोणता बेसिन आहे मॅडम? गोल्ड बेसिन दाखव दाखव. तुम्ही दाखवतो. जेवढा तो एक बेसिन आहे ना तेवढ्या 5 बेसिन येऊन जाईल. 5च्या वरच येऊन जाईल. 6 बेसिन येऊन जाईल. तेवढा एक बेसिन आहे. हलकावाला घेशील ना म्हणजे 10 बेसिन. ते नंतर लावशील. दाखवतो बेसिन. नवीन वाला? नाही तो नाही, हे हा वालाच. हा रोज हा वाला दाखव. तर बघा आता कुठे होते ते काय माहिती कुठे होते तर. याचे स्पून आहे का? हा सोप डिस्पेन्सरचे ते येत राहते. तर बघा हा बेसिन कसा आहे आणि कसा वाटते बेसिन नक्कीच सांगा बरं. आणि त्या बेसिनसाठीच आता नळ दाखवलेला आहे रोज गोल्डचा. तो या बेसिनसाठी नळ आहे तो. बघशील नाही तर बघा कसा वाटते तुम्हाला. पूर्ण काढायचं का? हा पूर्ण काढ ना, बाहेर काढ ना. तर बघा कशी डिझाईन वाटते ह्या बेसिनची. आणि इतकं हे म्हणजे हेवी म्हणजे महाग झालं तुम्हाला केवढं. आणि त्याच्यासाठी हा नळ पण एकच नंबर नळ आहे. जेवढ्या सस्ता बेसिन आहे तेवढ्या 10 बेसिन येऊन जाईल. जो मीडियमच्या तेवढ्या 6 बेसिन एवढा महाग आहे. आणि आरसा काय काय ते आणलं हँगर वगैरे ते का म्हणते त्याले तू आणला तो का होय तो कप का म्हणते तो कप्पेल का काहीतरी तू घेऊन आला ना तो मला दाखवला तो हार्पिक वगैरे ठेवायला. तो ब्रॅकेट. हा ब्रॅकेट दाखव कसं आहे ब्रॅकेट. दाखव. काहीच नाही. मी काय दाखवणार आहे आता. मी म्हटलं हे तर पाईपच आहे म्हणा बेसिनचे ना. त्या बेसिनचा आहे आतमधलं तो जाळी. हे पण एकच नंबर आहे सर्व. ते नंतर भरशील बाळा. तर कसं वाटला हा सामान कितीचा झाला काय झाला आ. सर बिल कुठे आहे? बिल हा याच्यामध्ये आहे ना ते. मग काढते मी. दाखव. आणि आम्हाला बाथरूमचे पण पूर्ण नळाचे सगळं नवीनच आहे बरं. पण काहीच झालं नाही. पण चेंज करायचे. एक्सचेंज करायचं आहे. एक्सचेंज करायचं आहे फक्त. बाकी काही नाही. आता एवढा खर्च करत आहे तर थोडं बाथरूमचा पण बघा. हा शॉवर इलेक्ट्रिक शॉवर म्हणते याला. हा टेलिफोन शॉवर. हा मस्त केस वगैरे धुवायला छान वाटत. तसं तर नळाखालीच धुत होती म्हणा. पण आता हा शॉवर आहे इलेक्ट्रिक शॉवर. माझ्या तोंडात काय इलेक्ट्रिक ते टेलिफोन शॉवर. तर याच्याने केस वगैरे. आणि तू शॉवर दाखव कोणता आणलाय तो. ते नंतर भरशील बाळा. ते ठेवतं टाइम वाढवते ऑलरेडी. मग व्हिडिओ मोठा होते. दाखव शॉवर. आतमध्ये असेल. असू दे मग. असू दे. कुठे निघाला का? नाही होय तो. हा मग याची दंडी कुठे आहे? अच्छा. हा बघा हा शॉवर. आणि ते ब्रॉकेट दाखव फक्त. एक ब्रॉकेट दाखव. एकच पाहिजे ना आपल्याला. ते एकच नाही तर काय करायचं होतं एवढं सारं. ते नंतर भरशील. तर बघा आता ब्रॅकेट दाखव. फोड ना. काही नाही होत. काढून घे का पेपर फाडतो. हा बघा
हा बाथरूमसाठी आणलाय ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण म्हणजे काही पण ठेवू शकतो. हा याला हे नाही दिलेस. नाही तो मागणी ते नट नाही टाकले. हा, हा, हा. लागते. तर बघा आपल्याला म्हणजे काही पण हार्पिक वगैरे निरमाचा डब्बा वगैरे ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी मी हा बोलवलेला आहे. साहिल गेला होता आणि मला फक्त व्हिडिओ कॉल करून दाखवला, तर मी सांगितलं त्याला हा हा सामान घे. आणि हा ब्रश वगैरे ठेवायला बाळा तो छोटा नाही झाला. ब्रश जाते साफ. हां जाते पण हाईट कमी नाही झाली त्याची. नाही, बरोबर आहे. आणि माझ्या मंजनचा डब्बा पण असतो खाली. इथं म्हणजे इथं आपले जे नाही जे साखराचे ते इकडे ठेवले. खाली 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 मग नाही काही नाही इथं हिवर आहे. माझ्या मंजनचा डब्बा राहते ना. काय म्हणाली इथं दोस्त मागून दे, तो मागून दे मला सांगा. आणखीन तू दुसरा दाखव. तो का होय ते साबणचं आणलंय ना तू ना, हा साबण ठेव. दाखव. तर बघा साहिलनी हेवी सामान घेऊन आलेलं आहे. भेटले. हां त्याच्या आतमध्ये स्क्रू आहे. एवढा हेवी आहे ना काढून पन्नी खातात. ते तसं झालं त्याच्या आतमध्ये ते जाईल ना, ते वाटाय टाक ना त्याच्या आतमध्ये. तो उलटा झाला का? आला. उलटा झाला तो. नाही नाही सरळ कर त्याला, तो उलटा झाला. नाही परफेक्ट लागला का? घे खोल काचेच्या वाट्या. टाकून गेला असं फिटा लागते. हा ते होते ऑलरेडीच होते त्याच्यामध्ये फिट होते. हा साबण वाला. हा छान वाटत आहे मस्त. असं काय छान वाटत आहे. इथं कोणते साबण टाकायचे हा ते आपण डब्बे ठेवतो, डब्बे ठेवलं पण साबण 2 वाटेत. इथं नट लावून टाकायचं असं लावून द्यायचं. हा चला कसं वाटलं तुम्हाला सामान? भरून ठेव आतमध्ये. हो.